का हो? हा तुम्ही जेवले का गंगाराम? जेवलो. आज मी तुमच्याकडे लक्षच नाही दिलं बाई. नाही, तुमच्या मस्तपैकी भावाचं भाजी होती. हम्म. त्याची पोटभर जेवलो. तुमच्या भावाचं ना आज मायावाला थोडं भाजेल होतं. का काय कशावर ना? त्याला काय तेवढा दनसळ भरेल हो. हा हम्म. दादा म्हणजे दादाच आहे. ब्रह्म मुहूर्तावर कुठं नाटकं करून चालत काय? ते पाठी तीनलाच म्हणत होतं. हा हा दादा आणि सारखं संशय घेतं तुमच्यावर माव. तू त्याच्यासाठी राखून ठेवता असेल, तू त्याच्यासाठी शाबूत ठेवता असेल, पण तू अंडावर कळून नाही देत. मला तर किती गोड बोलतो. तोंडावर नाही बोलून देत. तोंडावर. हा मला कपडे पाहिजे तर कपडे बिपडे सगळे घेऊन देतो. हा आणि हे मागणं असं वागतंय. मग असंच आहे त्याच्या पोटामध्ये कायमचा काळ आहे पोटात. तरी आई माझा मोबाईल फुटला. मी म्हणलं दादा मोबाईल फुटलाय. हा म्हणे 2 दिवसात घेऊन देतो तुला. मला गोड बोलते आणि हे इकडं असं बोलतोय. मला असं बोलतो. अरे 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 मग दादा चांगलाच आहे म्हणायचं. आतल्या गाठीचाच दिसायला. आतल्या गाठीच आहे. कसं व्हायचं दादा? तो पाहत ते पाहत्या नाही आता जाता. हा तुमचं मा किती गळत हा त्याच्यामुळे कोणी जळलंच नाव असं कसं. मग उद्या तुमची बायको असते ना, आपण असं शेजारी शेजारी बसून गप्पा मारल्या असत्या किंवा आपल्यालाच एका म्हणजे शब्द आपल्या एकमेकांना असा पडत नाही आपल्या चुकीचा नाही तर मग ते बोलणारच आहे. हा म्हणून दादाच्या पण डोळ्यात लसायला लागलं. अशी गंमत. जाऊ द्या. पण परवा दुपारचा कार्यक्रम कसा झाला? एकच नंबर. एवढ्या दिवसातलं परवाची दुपार आहे ना, लक्षात राहील आपल्या. आहे ना. हा हा एकच नंबर दुपार म्हणजे ते दुपारच जसं काय स्वर्गातनच जाऊन रंबाला भेटून आलो मी. तरी पण तुम्ही ना या असं गपचिप प्यात्या ते बरं. तुमच्या भावाला नका कळून देऊ का तुम्ही प्याते. त्या दिवशीचा कार्यक्रम पिऊनच होता तुमचा, मला कळालं होतं. ते मित्रांबरोबर गेलो तर अचानक झालं. पण लय भिडले होते बाई तुम्ही गंगाराम. हा लय भिडले होते तुम्ही. दारू मध्ये झालं. हा ना. फार मला नको नको झालं. मग परवाचा तुमचा दुपारचा कार्यक्रम आणि हे मला आज पार्टी म्हणते. कस काय जमून दे. मग नाही जमणार. तुला काही इसावा पाहिजे का नाही? मग तुला इसावा पाहिजे तर मग आता कुठे गेलं दादा? कुठं गावात गेला दुसरं काय म्हणत होते बाई. सोसायटीचा कर्ज आलंय, सोसायटीचं कर्ज आलंय. किती आलं काय आलं काय माहिती. आता कर्ज आल्यावर मोबाईल घ्यायला लावा तुम्हाला. मोबाईल घ्यायचा आहे मला आता. आल्या आल्या मी म्हणणार आहे मला पहिला मोबाईल पाहिजे. मला मोबाईल घेऊन दिला तरच बरं आहे. हे काय आधी मध्ये सारखा डबडा बंद पडायला लागला आता. नाही बाई ते पाहिजेच आपल्या दोघांना दुपारचा व्हिडिओ कॉल करायला. हा मग चालेल ना का काय नाही. कसं व्हायचं काय माहिती. जीवन तरी गेलाय का दादा? जेवायला नाही अजून. नाही जेवायचं काय माहिती बाबा. वा वा मस्त पैकी तुला सांगतो देर भाव जायच्या गप्पा चालू आहे. हा चालू आहे ना. मग रातच्याला तो का अंग दुखत का काय मावा पुशी यायला? हा परवाच्या दिवशी म्हणलं पाय दाबरे या तिकडे मारा तारफडा. हा तुला काय तो गोड लागतो का? नवरा नाही गोड लागत का? का बरं असं जवळ बसलोय आम्ही. काय करायचं माय बाबा पशी बसाय तुला नवरा सोडून पशी यायला गोड नाही लागत. हा आणि दिवसा तू मस्त पैकी देर भाव जाय गोड बोला ते. हा आम्ही काय मिठ्या मारू राहिलो का? मिठ्या मारू राहिले का काय? म्हणजे काय लोक काय म्हणतील काय आहे की नाही तुम्हाला? काय म्हणते म्हणजे लोकांचं काय ऐकायचंय दादा? लोकांचं काय? पण अरे तुला पटत का कामधंदा सोडून तू हे काय उद्योग करू राहिला? म्हणजे मग हे काय बोलणं बाई तुमचं? काय चाललं काय? अरे पण मी तुला काय सांगतो त्याचं मळ्यात मरू दे त्याला काम करू दे ना. तू काल जवळ घेऊन बसत त्याला. मळ्यात मरू दे ना काम करू दे म्हणजे जिता जीव मळ्यात मरून दे. जिथे जीव म्हणजे काय त्याला काय आपण काय फासावं लावले काय? मग तुमचं बोलणं काय चाललं? अरे त्याला तुमचं बोलणं काय चाललंय म्हणजे काय? आणि त्याचं जर लग्न तुम्ही करून द्यायला असतं तर तो त्याच्या बायकोला चिटकून बसला असता. अरे पण तुला त्या लग्नाचं काय पडलं एवढं? मग त्या लग्नात बोलती वहिनी थोडं बोलत तीन मी नाही मध्येच गायला मुस्काळ्या मारू राहिलं तू. त्यांचं जर तुम्ही लग्न करून द्यायला असतं तर ते बायको जवळ बसले असते. अरे सगळं बरोबर आहे तुझं पण तुला काय एवढी त्याची खत पडली लग्नाची? का बरं? काय करायचे तुला? काय करा हाय आम्ही भाऊ भाऊ आहे पाहू ना आम्ही काय करायचे. कोणीच नाही मावाला. तो गंज आज तो दे रे मला माहिती ना. पण मग आता आम्ही पाहू ना काय करायचे आम्हाला. तुमचा काय एवढा पोटात डब्बा उठला शनिवार आयतवार आला बाई. तू उठली का सुटली त्याचं लग्न करून द्या. उठलं की सुटलं तेच तुला काय अडचण आहे मला तेच कळत. तुला काय अडचण त्याच्याला? आता मी चांगलं झाकून नेऊ राहिले तुमच्या म्हणल्यावर. ते पाहिलं मी आम्ही भाऊ भाऊ पाहू आमचे घरातले बाकीचे पाहतील. तू काय एवढं टेन्शन घेत त्याचं? तुला काय करायचं? तू काम कर. तुझ्या नवऱ्याचं काय कमी असतं ते पाय. मी टेन्शनच नाही घेत. मग मी तर उलट तुमचे जे मनात आहे ना तुमचे जे पोटात आहे ते माझ्या वाटात आहे
पण मग मी तर उलट सांभाळून घेऊ राहिले ना. हा? तुम्ही तर उलट मला शाबासकी द्यायला पाहिजे. सांभाळून घेऊ राहिली मग आपण. मला एवढंच मला म्हणायचंय फक्त का मा म्हणणे सर वाग ना जरा तुला. तुम्हीच पहा बाई गंगाराम आता. काय करायचं बोलती वहिनी ती काही चुकीचं नाही बोलत, बरोबर आहे, मान्य आहे मला. पण आता तुला कुठं आतलं सांगत आणि तिला कुठं आतल्या गोष्टी सांगत बसू द्या. मग आम्ही बसलोय तर तुला काय त्रास झालाय? अच्छा आम्ही बोलतोय काय त्रास झाला म्हणजे माझ्या बायको कशी खेटून बसून राहिली वर मग ती म्हणतो काय वहिनी आहे त्रास? माझी, मी वहिनी हा मग बसली. तुझी वहिनी बरोबर हा, ना. मग हं? तुझी वहिनी हा. बोलायला तरी वाटत आहे काय तुला? काय लोक झालं? काय म्हणतील 4 लोक मला? मी लोकांचं नाही ऐकत. लोक काही येवं गरज नाव नाही तेव्हा. लोक गंगाराम तुम्हाला सांगू का, लोक येवं नाव ठेवू राहिले तेवं नाव ठेवू मला माहिती लोक खाली चालून देतील आणि गोड्यावर चालून त्या देतील. गंगारामची तब्येत अशी आहे, त्या गंगारामला मुद्दाम बायको पाहिना, मुद्दाम त्या गंगारामला पिवळं करीना. कस काय पिवळं करते सांग? सगळी इस्टेट त्यालाच घ्यायची मोठ्याला, म्हणून लोक गंज बोला त्या चवळीची डवळी करून. काय बोलू राहिली काय नाही, हिला काय करायचं काय कळत नाही मला. मग खरं बोलते वहिनी. हा? तुला बाकीच्या खाजायचं काम काय करू राहिली रे तू? कुठं खास ते पाहू ना आम्ही तू काय डोकं लावून राहिली? असं कसं पाहू? मग मग तुम्हाला जर मी त्यांच्या जवळ बसेल, तुम्हाला देखवत नसेल, त्यांचं काल वय वाढून देऊ राहिले. आणा ना काळी निळी करून, मला घरात मदत होईल. हा. ये घेऊन. आता त्याचं पाहून त्याला बायको तशी मिळेल का? नाही मिळाली तर चांगली भेटेल एखादी दुसऱ्या याला? भेटेल. मग का बरं नाही मिळणार? तेव्हा आता जाय ना पाय ना तुला समजेल ना काय पाहिलं ना, राहतं. का बरं नाही अरे 17 तपासण्या करीत्या लोक. पोर काय करते, पोर कसं आहे, पोर दिसायला काळ आहे का ढवळ आहे का, कसं करायच्या गोष्टी सांग मला तू. त्याला काय नाही त्याच्यामुळे मी ठरवलं त्याचं काही लग्न विग्न नाही करायचं. त्याला आहे ना मीच सांभाळेल, मीच का उपयोग आले. हा मग मी सांभाळून घेते ना त्यांना. तू नको सांभाळू, मी पाहिजे. तू काय जवळ घेऊन बस. जिता जीव कोणाला अपेक्षा नाही राहत. अहो कुत्रीला सुद्धा बादवा लागतो, कुत्र्याला बादवा लागतो. वर्षभर गच पडाते पण बादव्यात किती ते उड्या मारित्या. तुझा जीव आहे का नाही? तुला काय म्हणतो भाजव्यात उड्या मारून राहिल्या? सांगू राहिले मी तुम्हाला, कुत्र्याला सुद्धा बादवा येतोच ना वर्षात. ते मला माहिती ना. तसं त्याच्या काही इच्छा अपेक्षा 11 आहे का महिने नाही? गप बसत पण 12 महिन्यात उड्याच मारी त्याची. मग त्याच्या इच्छा अपेक्षा काय आहे का नाही? मग ते मी नाही पुऱ्या करायच्या, मग कोणा करायच्या? आता तुला काय सांगायच्या त्या गोष्टी? तुला काय डोक्यात काहीच नाही रे तुला कळत नाही काही गोष्ट. कस काय? आता तुझा नवरा काय बोलतो तुला आणि तू काय बोलू राहिली? मी बरोबर बोलू राहिले. काल त्याच्यावाल्या बिचारा जिथं जीव येतो तो जर तळतळ करीत जर त्याचं उद्या काही कमी जास्त झालं तर आपल्या 2 लेकरांना काल आशीर्वाद त्याचा. ती तळतळ काय उपयोगाची? हा ना. तो 3 पिढ्यांना नाही 7 पिढ्यांना जात चल. त्याच्यापेक्षा त्याचा आत्मा मी थीर करीते वरची वर. तर तुम्हाला काय हरकत नाही? तर द्या लग्न करून, मला कामाला मदत होईल. त्याचा जर जीवडा तो या असा आहे तर तुम्ही त्याला वावरातच दडपी त्या घराजवळ. त्याला जर बाईचं सुखच नाही असं जवळ बसलं तरी तुमचा असा ठणठण बाबूराव करतो. तो काय सुख घेणार आहे बायकोचा? का बरं? काय घेईल सांग बरं मला. काय नाही त्याच्याजवळ. काय नाही म्हणजे काय? तो का पाहिले काय? मग मला मी बिगर पाहिलेची. हो बाबू, त्याची काय बंदुकी गोळ्या नाही मारित का? म्हणजे याच्या आतल्या का कारस्थाना बोलतो गेली बरं. नाही नाही, बंदूक गोळ्या नाही मारित त्याची. ती काय मी काय काय तुमच्यापेक्षा डबली ना रायफल त्याची बंदूक गोळ्या मारी ती का गोळ्यामध्ये ठेवी ती? AK-47 डाक 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 चालू झाल्या परत बेवणी. चौघीतली का? तुमच्यासारखं थोडी. तुमचं काय खरंय? ती आईला मी कोणत्या विचारात गेलो म्हणलो त्याच्या आईला मी याचं लग्न नाही केलं त्याची इस्टेट आपल्याला होऊन जाईल. मग मी तेच करू राहिले ना. आणि ही त्याचं लग्न नाही केलं तर इस्टेट तुम्हालाच होणार आहे ती. मी फक्त त्याचा तळतळाट नको म्हणून मी सांभाळून घेऊ राहिले. असं. नडी आडीला उभी राहते. आणि त्याचं झालं मग ते काय करायचे? त्यांना काय ते वायवणार नाही का ते? त्याचे काला काढते ना आता. मी कापून कुपून मोकळी व्हायले. मग असं म्हण ना मग मला मग काय टेन्शन नाही. मग जाऊ दे मग तर अति उत्तम. हा मग काही टेन्शन नको घेऊ. मग चाल द्या मग काय नाही. मन मोकळ्या आणि उड्या मार मग लागलंच तर. मला काय आता तिथंच नाही मानलं. तिथून पुढं जर समजा कारखानाच बंद आहे, पाणीच जात नाही तिथून पुढं, विषयच राहिला नाही ना मग. मग ते तू आपल्या मनासारखी वागली ना. मग मी ज्या गोष्टीला वागतोय ना ते तुला कळत नाही आणि तू ज्या गोष्टीला वागू राहिली ते मला कळत नाही. जे पोटात होतं ते माझ्या वाटात होतं. मग मी त्या चालीनच चालले ना. आला आता हुशारी बाई. मग जाऊ दे बस बस आता पटलं आपल्याला बरं का. मिळाली तुम्हाला काय मला काय. मस्त भाऊ द्या गजरे. आणि तुला सांगतो भाऊ ऐक मी तुला काय सांगतो जरा ध्यानाने ऐका. बोल ना मी काय बोलतोय. हा बाय ही जी गोष्ट आहे हा. ही काय जे चाललंय हिमा मनात काय तिच्या मनात काय तुझ्या मनात काय हा. या गोष्टी उमऱ्याच्या बाहेर आल्या नाही पाहिजे. 4 लोकांमध्ये त्या गोष्टी कळायला नाही पाहिजे. आपल्या जे काय आहे ते एकदा दार लावलं काय तुम्हाला माझ्यासमोर का उड्या उड्या मारतो पण मला त्याचं काही सुख दुःख नाही राहायचं. पण दार उघडल्यानंतर उमऱ्याच्या बाहेर गेला ना तर तू तिकडं भाऊ ती तुझी भाऊ जाई मी ते तो मोठा भाऊ या पद्धतीने राहायचं. आलं लक्षात तुमच्या आता? आणि एका घरामध्ये 2 भावांमध्ये एकच बायको. हा बस. असं
आलं लक्षात म्हणजे आता? मला 2 नवरे आता आजपासून अरे. इस्टेटीसाठी हा हिला तुझी आता काय बोल. इस्टेटीसाठी करायचंय ना आपल्याला. हम्म. मग 2 इस्टेट कुठे नवरे गेली आता. नाही पाहिजे, हा. घरात राहिली पाहिजे. घरात राहिली हुशार आहे पाहिजे. बरं का तू. असं हा आता काही टेन्शन आहे का? नाही ना आता काय टेन्शन नाही. मग आता बस. आता समजा हे तुम्ही ढिल्ले पडले, हम्म. मला दुसरी का जायची गरज नाही ना. हा ते बरोबर आहे. मग आणि त्याच्यावरून तुम्ही आता भांडणार नाही. नाही नाही तुम्हाला माहिती आहे, आपलं जरी झालं नाही तर हिच्यावाला इकडे भागल. बघा. टेन्शन नाही काय. तुम्हाला जमीन जागाच लागत होती ना. हम्म. तुम्हाला जमीन जागा लागत होती आणि मला दिर लागत होता. अशी भानगड झाली. तुम्ही जमीन घेऊन तुमची निवा आणि मी रोज त्याला घेऊन माई निविते. हा तेरी बी चूप मेरी बी चूप. भेटेल का अशी कोणला बायको? नाही ना. मग? नाही भेटेल का अशी भाव जाई कुठं? नाही. ध्यान आलंय का? आलं असेल तर चाल मध्ये. हा चला मध्ये. हा चल वहिनी. आता काय बेव नाही आपल्याला. हा आता काय आता राज रोज आता खसा खस वाहू द्या. चला. चल चल हा गोट्यातच जाऊ आता. हा चला गोठ्यातच आले जाऊन मी. खुश करावा हा. लागल तेव्हा इस्टेट भेटल तुम्हाला. हा आणि ही बी शांत करते. शिवाय घ्या. इस्टेटीसाठी भावाला खुश केलं आणि कुठं बायको संग का फक्त इस्टेट. कुठं गेली काही. कपडे काढा ना आता तुम्ही. ही कशा शर्टाची बटन मोकळ्या मनाने वाव द्या आता. हा आता ही शर्ट खोलतोय. आता मी सुद्धा इकडून पुढे पुऱ्या कपडेच काढीत जाणार आहे. हा. आता काय तुमच्या भावाचं काही टेन्शन नाही आपल्याला. अय हा मी काय म्हणतो इकडे काय हो या इकडे चला घराकडे जाऊ. इकडे कुठं काय आहे का काही कुठं आहे काही का. इकडे नको. चला तिकडे घरात करू चला. काय बरं तुमचं डोकं दुखायला लागलं काय? राखण दुखायला म्हणजे करायची का पाळी काही आली. मग तिकडे दार लावून घ्या. इकडे ओपन मध्ये नका उड्या मारू. चला चल, चल रे. घरात हा चला चला. चला. चल चल घरात. चला चल पाय उचला चला. तुम्ही बी मला लोकांसमोरच वहिनी म्हणा फक्त. हा इतर टायमाला मला तुम्ही गजरी म्हणले ते चालेल. बरं बरं आता काय 2 नवऱ्यांची एकच बायको. हा